नमस्कार, मी सरला हिरेमठ. आपण मागील महिन्यामध्येच म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जे काही शंकराचं गुणगान गायलं होतं, शंकराला, महादेवाला किंवा रुद्राला, हे जे अनेक अशा प्रकारचे त्यांचे नावं जे आहेत, म्हणजेच रुद्र आणि शिव ह्या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि हा पूर्ण श्रावण महिनाभर आपण या श्रावण महिन्यामध्ये शिवाचे गुणगान करत होतो. निरनिराळ्या प्रकारच्या पूजा विधी अर्चना चालू होत्या. त्यामध्ये आपण महामृत्युंजय मंत्राची देखील माहिती घेतली होती. आणि जे जे रुद्राभिषेक आहे त्याची आपण आज माहिती घेऊया की शिवाला फक्त जल आणि बेल पूर्ण असतं. या म्हणजे हा शिव जो आहे तो भोळा आहे, म्हणजेच थोड्याशा देखील पूजा अर्चाने प्रसन्न होणार आहे. परंतु यामध्ये भक्तिभावाचा फार महत्त्व आहे. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे आपण जो काळ पाहू वैदिक काळ, तर या वैदिक काळामध्ये या शिवालाच रुद्र असे संबोधले जात असे. म्हणजेच एकाच नाण्याच्या दोन बाजू. कारण निसर्गामध्ये ज्या काही घडामोडी घडत असत त्या म्हणजे त्यांना अतिशय म्हणजे जोराचा पाऊस, वादळ, वारे, कडकडणाऱ्या विजा आणि त्यामुळं निसर्गामध्ये हे झालेले बदल, त्यामुळं पृथ्वीवर होणारे अनेक अशा प्रकारचे आघात, यातूनच त्यांचं जीवन विस्कळीत होत असे. कारण त्यांचं जे पशुधन होतं आणि कौटुंबिक नद्या नाल्या सगळ्या भरभरून जात असे. आणि त्यामुळं त्यांना असं वाटतं असं की ही जी प्रचंड शक्ती आहे तो कोण आहे? रुद्र. मग या रुद्राला प्रसन्न करून घेण्यासाठीच या ठिकाणी जलाभिषेक आहे, म्हणजे तोच म्हणजे रुद्राभिषेक. तर या रुद्राभिषेकमध्ये काय काय असतं किंवा तो रुद्राभिषेकाचं आधी थोडक्यात आपण महत्त्व समजून घेऊया. तर रुद्राभिषेक म्हणजेच या ठिकाणी थोडक्यात शिवाला जल अर्पण करणे होय. यातूनच आपल्याला सुख, समृद्धी, शांती आणि आध्यात्मिक शुद्धता प्राप्त होतेच. थोडक्यामध्ये काय, आपल्या आत्म्यातून नकारात्मक ऊर्जा, वाईट कर्म काढून टाकले जाते आणि सकारात्मक विचार किंवा ऊर्जा निर्माण होते. भगवान शिवाची पूजा करण्यासाठी रुद्राभिषेक हा सर्वात शुभ आणि पवित्र पद्धत मानली जाते. यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, म्हणजे शत्रू तसेच नकारात्मकता आणि दुष्टतेपासून आपल्याला संरक्षण हा शिव प्रदान करतो, अशी या लोकांची कल्पना असे. तसेच या ठिकाणी की आपलं काही गंभीर अशा स्वरूपाचे आजार असतील, त्या आजारातून मुक्त होण्यासाठी देखील रुद्राभिषेक करण्यास सांगितले जाते. तसेच आपले जे काही अनेक संकट असतात, अपघात असतात, मृत्यू असतो, आणि या सर्व संकटावर मात करण्यासाठी रुद्राभिषेक हा अतिशय प्रभावी अशा प्रकारचा पूजाविधी आहे. एकंदरीत काय, तर आपल्या जीवनामध्ये यश, प्रगती आणि भरभराट होण्यासाठी हा रुद्राभिषेक करण्यात येतो. मग हे थोडक्यात काय, एक शक्तिशाली मंत्र म्हणूया. कारण या शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी एक पाण्याची म्हणजे जलाची धार अर्पण केले जात असते शिवलिंगावर. त्याचबरोबर जे काही मंत्र म्हटले जातात तर ते मंत्राच्या उच्चाराने, त्याच्या घोषाने, म्हणजे रुद्राभिषेक करणारा आणि तसेच रुद्राभिषेकाचे ऐकणारा किंवा श्रवण करणारा, या दोघींना देखील या ठिकाणी या शिवाचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. मग आपण या ठिकाणी या उच्चाराने आपले दोष निघून जात असतात आणिच आपण या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आपण जीवनामध्ये प्राप्त करत जात असतो. मग हे जे विधी आहे तर तो विधी कशा प्रकारे केला जातो, तर श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक हा शिवमंदिरामध्ये जाऊन महिनाभर करतात. तसेच म्हणजे वैयक्तिक करतात किंवा सामूहिकरित्या देखील त्याचे महत्त्व जास्त आहे. यदा कदाचित आपण आपल्या महिनाभर घरामध्ये देखील रुद्राभिषेक करू शकतो वैयक्तिकरित्या. तसेच या ठिकाणी महिन्यामध्ये पूर्ण नाही मिळालं तर श्रावण सोमवारी मात्र 5 किंवा 4 श्रावण सोमवारी देखील आपण रुद्राभिषेक म्हणजे केल्याचे आपल्याला फळ अतिशय चांगले मिळते. अशा प्रकारे शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी रुद्राभिषेक हा अतिशय महत्त्वाचा आणि मंत्र, पवित्र मंत्र म्हटला जातो. मग आता ह्या रुद्राभिषेकाचा आपण थोडक्यामध्ये अर्थ पाहूया. मग रुद्राभिषेकामध्ये जलाभिषेक आहे, त्यानंतर अनेक अशा प्रकारच्या विविध पदार्थांनी देखील म्हणजे या ठिकाणी शिवाला अभिषेक करण्यात येतो. परंतु सर्वात जास्त प्रिय म्हणलं तर जलाभिषेक आहे. कारण या ठिकाणी आपली
सकारात्मक ऊर्जा किंवा आपली दैनंदिन जीवनामध्ये सुखशांती प्राप्त करण्यासाठी हा अशा प्रकारचा रुद्राभिषेक केला जातो. काही विशिष्ट अशा प्रकारचे कार्य आपणास म्हणजे योग्य प्रकारे पार पाडावे त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने हा रुद्राभिषेक केला जातो. त्यामध्ये साखर आहे, मध आहे, दूध आहे, दही आहे इत्यादी प्रकाराने देखील रुद्राभिषेक केला जातो. परंतु आपण आज श्रावण महिन्यामध्ये साधारणतः जलाभिषेकच केला जात असतो. तर याचा उल्लेख आपल्याला कधी आढळतो तर या ठिकाणी आपल्याला कृष्ण यजुर्वेदातील तैत्तरीय संहितेतील 41वा श्लोक हा रुद्राभिषेक मंत्र म्हटला जातो त्यामध्ये. तसेच या ठिकाणी ऋग्वेदात देखील अशा प्रकारे या रुद्राभिषेकाचा समावेश करण्यात आलेला आहे किंवा या ठिकाणी रुद्राभिषेकाचे मंत्र आपल्याला आढळून येत असतात. तर थोडक्यामध्ये काय तर रुद्राभिषेकामध्ये 2 भाग आढळून येतात. तर एक आहे नमक आणि दुसरा आहे चमक. मग नमक जो विभाग आहे तर या नमकमध्ये या ठिकाणी 11 अनुवाग आहेत आणि सतत नमः नमः म्हटल्यामुळे या ठिकाणी त्याला नमक म्हटले जातं. म्हणजे एक प्रकारचा नमस्कार किंवा माझ्यातला जो अहमपणा आहे तो त्यागण्यासाठी अशा प्रकारे नमकमध्ये शिवाला प्रार्थना करण्यात येते. आणि दुसऱ्या प्रकारचा विभाग आहे त्याला चमक म्हणतात. या चमकमध्ये सतत चमे चमे शब्द वारंवार येत असल्यामुळे त्याला चमक असे म्हणतात. या चमकमध्ये मात्र आपण या ठिकाणी शिवाला आपल्या म्हणजे भौतिक तसेच आध्यात्मिक अशा प्रकारच्या विविध अशा प्रकारच्या गोष्टी आपण त्यांच्याकडं प्राप्त करून घेण्यासाठी चमक हा म्हटला जातो. तर आज आपण नमक आणि चमक पाहूया. तर या नमकमध्ये आपल्याला 11 अनुवाक आढळतात. तसेच चमकमध्ये देखील आपल्याला 11 अनुवाक आढळतात. तर पहिल्या याच्यामध्ये नमकमध्ये या जो आहे ओम नमस्ते रुद्रमन्ये मे उतोत ईश्वे नमः, ओम नमस्ते अस्तु धन्वने बाहुब्या मुतते नमः. तर मग याचा अर्थ असा होतो, हे रुद्रा तुझ्या क्रोधाला, बाणाला, धनुष्याला तसेच धनुष्य बाण धारण करणाऱ्या उभय असताना माझा नमस्कार असो. तुमचा बाण कल्याणकारी आहे, सौम्य आहे, मोक्ष देणारा आहे, सुखाची प्राप्ती करून देणारा आहे. आत्म्यामध्ये नकारात्मक घालून सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा आहे. वाईट कर्म काढून टाकतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. शत्रू आणि दुष्ट शक्तीपासून आमचे संरक्षण करतो. अशा प्रकारे थोडक्यामध्ये पहिल्या अनुवाकामध्ये ईश्वराच्या क्रोधाला नमस्कार करतो. म्हणजेच आम्ही आमच्यामध्ये असलेल्या क्रोधाला शांत करतो. भगवान शिव त्यांच्या हातात असलेल्या बाणाने, हत्याराने आपल्यात या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा क्रोध दूर करतो. थोडक्यात काय नमक विभागात दयावन शंभूच्या असंख्य रूपाचे यथायोग्य